तर नागपूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला लपवल्याचं अमोल मिटकरी म्हणाले। कोरटकर जर दुबईत गेला असेल तर पोलिसांचं हे अपयश आहे। कोरटकर चंद्रपूरमध्ये पोलीस अधिकाऱ्यांना कसा भेटतो असा सवाल देखील मिटकरींनी केला आहे। नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही, हा माझा स्पष्ट आरोप आहे। संपूर्ण महाराष्ट्रात ज्याच्या विरुद्ध रोष होता, ज्यांनी इंद्रजित सावंतांना धमक्या दिल्या, तो प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल। तो चंद्रपूरला जातो, चंद्रपूरला तिथे पोलीस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबई मधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिम्मत असेल तर मला या दुबईला शोधायला। पण मी चॅलेंज देऊन सांगतो, तो दुबईत पळून गेलेला नाही। पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे। तो जर अजूनही सापडत नसेल तर हे फक्त आणि फक्त नागपूर पोलिसांची पाठराखण त्याला आहे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन आज गृहमंत्री नागपूरमध्ये आहेत, पोलिसांची ती आढावा बैठक घेत आहेत, त्यामध्ये निर्देश द्यावेत। कारण गृहमंत्री सक्षम आहेत, महायुतीचं सरकार सक्षम आहे, पण पोलिसांचा एकंदरीत कारभार मात्र संशयास्पद आहे। म्हणून नागपूरची झालेली दंगल आणि मोकाट सुटलेला कोरटकर यामागे नागपूर पोलिसांचंच कुठेतरी भिस्त घोंगडा आहे का, हे आता सरकारनं तपासण्याची वेळ आलेली।